ते काय पण असू दे खलान त्यानं दुसऱ्या ना. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ म्हणजे आज माझा बर्थडे आहे. थंबनेल बघून समजलंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर आज माझा बर्थडे आहे. तर बर्थडेला दिवसभर फिरलो खूप, पण एकटाच फिरत होतो त्याच्यामुळे ब्लॉग केला नाही, पण सोबत नव्हतं. तर आता आपले भाऊ आले आहेत, आपला सुरेश भाई आणि ऋतिक. आता आम्ही जरा सेलिब्रेट वगैरे करतोय, केक वगैरे कटिंग करणार. तर बघूया आता थोडं जाणार आहे जेवायला वगैरे. तर बोलो व्हिडिओ काढतो, एक आठवण राहावी म्हणून. तर आता आम्ही सेलिब्रेशन करणार आहे. तर बघूया पुढचा व्हिडिओ कसा होतोय ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येईल. जरा आम्ही तिघं एकत्र असलो की खूप जोक, खूप मस्ती, खूप मजा असते. आज झालो टाकल्या त्यांच्यात मीच टाकल्या झालो असं हा म्हणतोय. पोरगी पण भेटत नाही. आज आमचा भाचा शांत शांत आहे. बाबू आहे हा, आमचा ऋतिक आहे. मिळून चॉकलेट हिरो आहे. चॉकलेट काय नाही त्याच्यासाठी एखादी पोरगी खरंच बघा, एवढा चिकना पोर आहे बघा. आणि पुढच्या वर्षी लग्न करून टाकायचं याचं. सेलिब्रेशनची तयारी आहे. आमचा गाणी आणि ऋतिक आलाय, त्यांनाच कामाला लावलेलं आहे. हा शब्बाश, लाव तिथंच. नको जादा शो आहे. इकडे काय आहे, इकडे असं फिरूया. पुढे घे जरा ते पडदा. जन्मा जेव्हा समजायला लागल्यापासून सोबत असणाऱ्या व्यक्ती म्हणजे या दोन आहेत. अजून आहेत सगळं ते माझ्यावर सगळं. केक वगैरे आणलेला इकडं. त्यांनी सांगत होतो केक आणू नका, तरी आणला नाही. चोन चोन आमचा गण्या भाव. काय काय मामाला बघितले मामी कुठे आहे मामा. तर आपले भाऊ खास विरारवरून डोंबिवलीला आले आहेत. कामावरून निघून तसेच आले. आता वाजले आहेत जवळपास 8 वाजले आणि एवढा स्ट्रगल करून फक्त माझा बर्थडे सेलिब्रेट करायला आले. बघूयात काय आपला बसला आहे. ऋतिक कांदिवलीवर ना आला. त्याला काय घंटा ट्रेन मध्ये समजत नाही. आपली तयारी झाली सगळी, आरत वगैरे केलेली आहे. आमचा ऋतिक खरं म्हणजे आमची प्रथा आहे, आमचा कोणाचा पण बर्थडे असला ना की आमचा ऋतिक ओवाळतो त्याला. जो कोण असेल पुढे बसलेल्या मित्रांपैकी त्याला ऋतिक ओवाळतो. इकडे बघ ऋतिक, गोमू आहे आमची. इथं बघ, जुना फोटो पण टाक आपल्याकडे आहे ना. आता तो पण ओवाळेल, आपल्याला व्हिडिओत दिसल कसा प्रकारे ओवाळतो ते. ही खरं म्हणजे आम्ही चालू केलेली प्रथा आहे आमची. काय लिहिलेलं आहे? आकाश बाबू. बाबू याला लहानपणी बाबू म्हणायची. आकाश बाबू नाव टाकलं की काय मी याला. आकाश बाबू ह्याच काम असणार बाबू टाकायचं. फोटो काढ. वडाला हे बघ काय ते कमी ला. अरे हा वाट लागणार तिकटला पाहिजे तर प्रेम आहे आमचं. नाही दोनच चाव नसलं पाहिजे एवढा. तुला सुंदर नाही जे धुवून आला ना. इकडे बघ. गोव्याला 5 जणी नाही म्हणून या दोघी घेतलेल्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आकाश, हॅपी बर्थडे आकाश बाबू. वरती
थोडा घ्या. अरे ये तो अंडा आता थोडा लाव रे थोडा लाव. अंगण नको राहू उभं झालं म्हणून आम्ही तो बाहेर करूया. इकडे ना लावूया आपण. अरे गप मी आला इथे राहिला बस बस वाटवाला वाईट लाव. व्हिडिओ बंद करून फोटो काढ. फोटो नाही काढलेला. काय केलं कोणी हे नाही केलं ना मारूया आता. बर्थडे वगैरे सेलिब्रेट झालाय पूर्ण वाट लावून टाकला तोंडाची माझ्या केक बिक लावून मस्त पैकी. आमच्या बाबूचे पण मित्र आल्यात माझ्या बर्थडेला तर मस्त पैकी. बाबू नाव काय तुझं? नामेश. थँक्यू हा बर्थडेला आल्याबद्दल. बाबूचे 2 मित्र आहेत माझ्या. थँक्यू. नाव काय तुझं बाबू? ध्रुव. आणि तुझं काय नाव? अरे वा गौरांग. बाबूचे मित्र आहेत बर्थडेला आलेत. आणि हे माझे मित्र नमुने. मस्त की बर्थडे झाला आपला सेलिब्रेट. ते भाऊजी आहेत माझे आणि दीदी. बघूया आता पुढचा व्हिडिओ कसा होता. आता आम्ही इथून निघतोय खालती जायला. आपला गाण्या पण खालती वाट बघतोय. लहान लहान मुलांनी भावासाठी कॅडबरी घेऊन आलेले आहेत. तर बाबूच्या मित्र माझ्यासाठी चॉकलेट आणले. ध्रुव आणि नामेश या दोघांनी माझ्यासाठी चॉकलेट आणले. पहिल्यांदा लहान मुलांनी मला चॉकलेट दिला आणि खूप मस्त वाटले. बाबूचेच मित्र खूप नवीन झालेले आहेत. आणि माझ्यासाठी पण गिफ्ट आलंय. काहीतरी घेऊन आलं. तुझे काय देतात ते काय आहे याच्यात? फोटो गिफ्ट बघूया काय आहे तो. बघून दाखव. पहिले गिफ्ट घेऊन काय दिला नाही ते. ठीक आहे मग ब्रँड आहे. जॉकी भेटला नाही रे. दुसरे शर्ट आहे. ठीक आहे घालते जा. ते हे पण घालून दाखव. हे पण घालून दाखव. हे काय आहे? मित्र नाटकात गेलं तरी भेटाय नको. शर्ट पण घातलं नवीन आणलेलं आत्ताच. छावा जिंकलेला आहे रे. तर मस्त वाटलं खूप भारी वाटलं. हे दोघं आले पण. गाण्या पण येत होता पण त्याला थोडा लेट झाला तर तो आता थांबला स्टेशनला. आपण तिकडे जाणार आहे स्टेशनला. तर खरंच मनापासून थँक्यू भावांना की इकडे आले माझ्यासाठी एवढ्या लांबून. येणं त्यांचं कर्तव्यच आहे तसं पण येणं. कोणता गेम खेळतोय? मामी कधी आणणार? पुढच्या बर्थडेला मामी पाहिजे सांग. सांग ना. पाहिजे पुढच्या बर्थडेला. हा तू काय सांगशील आणि सर? लहान झालाय तो. बाबू 4 घेतला. अरे अजूनपर्यंत पहिल्यांदा असं शर्ट घेतलंय ते पण यांच्यामुळं. आणि थँक्यू सो मच माझ्यासोबत माझ्यासाठी आले एवढ्या लांबून. भावान तर आपला घरामध्ये बर्थडे सेलिब्रेट झालाय आणि मस्तपैकी दिलेलं शर्ट वगैरे घालून निघालोय बाहेर जेवायला. बाकी कोण आले नाहीत. आम्हीच तिघं निघालोय आणि आपला गाण्या खालती आहे. तर इकडे बघू शकता आमचा ऋतिक सर आहे ते. बघूया रिक्षा वगैरे घेऊन खालती जाऊया. रिक्षा पकडून स्टेशनच असतं की. गाण्या तिकडे पुढे वाट बघतोय. आमचा गाण्या वाव
मस्तपैकी सजून बिजून डायरेक्ट कामावर आलाय. आहे मला. तर आम्ही आता आलो आहे मस्तपैकी. आणि आमचा गण्या खरं म्हणजे सजलेला. अरे हेरो काय अरे कटप्पा. आपण आता आलोय हॉटेलला. आम्ही बिर्याणी मागवलेली आहे. कोणती बिर्याणी ती? इकडे पिझ्झा आहे. इकडे आहे. इबो इबो. दम बिर्याणी. दम बिर्याणी मागवली. प्राइस बघू नका, जो लय प्राइस आहे. डोळे फिरलं प्राइस बघू. आणि आमचा बैल भरपूर खातो बिर्याणी. बैल लय खातो. हा म्हणतो गावात द्या मला इथं. बस बस. ते मी असं उडवतो. त्या दिवशी पिझ्झा मागवला. किती 299 रुपयाचा पिझ्झा होता मोठा. 2 पिझ्झा होतं. ह्यानं काय केलं मागवला ना आणि पैसे पे केला आणि पिझ्झावाला आलाच नाही. काय झालं लोकेशन तिकडचं घरात होता आणि लोकेशन ऑफिसचं टाकला. आता गेला पिझ्झावाला तिकडे घेऊन. शेवटी पिझ्झावाल्यानं खाला. असा प्रॉब्लेम झाला. तू घरी जेवलो. काय जेवलास? आणि ते किती 150 रुपये जेवलो. अरे पण ते काय पण असू दे खाला त्यानं दुसऱ्या पत्कर झालाय. आमचा ऋतिक एकदा वरच्या वाळीत झाला. शेवटी भावाने पिझ्झा टेन्शन मध्ये केस कापले. ऋतिकने पण एकदा कापलेलं होतं केस. माहितीये मला.